नमस्कार, प्रियाज किचन विथ युनिक स्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आज आपण अस्सल चवीची मिसळ कशी करायची ते पाहणार आहोत. सर्वप्रथम इथे मी मोड आलेली ताजी मटकी घेतलेली आहे. हे पाहू शकता. इथे छान प्रकारे असे ह्या मटकीला मोड आलेले आहेत. इथे मी 1 वाटी एवढी मटकी घेतलेली आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा मटण मसाला, 1.5 चमचा मिसळपाव मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा तरी पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे. आता इथे मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे बारीक चिरून घेतले चॉपरला, वाटलेला मसाला, 1.5 चमचा चटणी आणि चवीनुसार मीठ. आता सर्वप्रथम गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवली होती. आता त्याच्यामध्ये हा कांदा छान असा भाजून घ्यायचा, तेल न ओतता. कांदा छान भाजून घेतला तेल न ओतता की कांदा छान भाजला जातो. एका उलटण्याच्या साहाय्याने असं अधूनमधून हलवत हा कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा छान इथे भाजून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालत आहे. इथे बऱ्यापैकी तेल छान गरम झालं आहे. सर्वप्रथम आता त्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊ. कढीपत्ता छान असा भाजला की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडडली की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं पण छान तडडलं की हे सर्व एकत्र परतून घ्यायचं. हे छान असं परतून झालं आहे. आता त्याच्यामध्ये इथे मला थोडंसं तेल कमी पडलं आहे म्हणून मी इथे अर्धा चमचा एवढं तेल घातलेलं आहे. आता तेल छान गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला 3 चमचे एवढा घालत आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व छान मिक्स करून परतून घेते. छान असं परतून झालं आहे. आता त्याच्यामध्ये हे बाकीचे उरलेले मसाले घालून पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आहे. हलवल्यानंतर आता त्याच्यामध्ये चटणी आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व छान तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. मसाला चांगला भाजला की मसाला कच्चाही लागत नाही आणि मसाल्याला चव पण छान येते. आता त्याच्यामध्ये मी या बेसला गरम पाणी घालत आहे. इथे मी अर्धी वाटी एवढं गरम पाणी घालून घेतलं आहे. आता हे छान परतून घ्यायचं. छान परतल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता मसाल्याने छान असं तेल सोडायला पण सुरुवात केलेली आहे. गरम पाणी ह्यासाठी घालायचं असतं की भाजीला कटही छान येतो आणि मसाल्यांची टेस्टही खूप छान लागते. आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा हलवून घेते. छान असं हे परतून घेते. हे पाहू शकता अप्रतिम दिसत आहे. खायला पण चवदार लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. हे पहा, ग्रेव्हीला तेलही छान सुटलेलं आहे आणि कलरही सुरेख आलेला आहे. आता त्यामध्ये मोड आलेली ही 1 वाटी मटकी घालून घेते. एक अर्धा मिनिट हे जिन्नस पुन्हा छान असं परतून घेते आणि त्याच्यामध्ये आता थोडं थोडं करून गरम पाणी घालून घेते. इथे मी 1 तांबे एवढं पाणी ओतलेलं आहे. आता बारीक गॅस करून ह्या भाजीला छान अशी उकळी येऊन द्यायची. छान अशी उकळली की एक 15 ते 20 मिनिट हे भाजी छान शिजू द्यायची. इथे ही मिसळ बनवून रेडी आहे. हे पहा किती अप्रतिम दिसते.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सोबत हे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटू अशाच एका नव्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.